नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाजी नमो सद्गुरु तुभ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आवाज कमी झाला साहेब. विष्णु आवाज कमी देव झाला. महेश्वरा चार्जिंग उतर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आवाज येतोय ना मागच्या लोकांपर्यंत? बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे हे सोसे मन झाले हाव बरी परत माघारी येत नाही बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हाव बरी परत माघारी येत नाही कामने देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले धरले येणे सोसे मन झाले हव भरी परत माघारी येत नाही. श्रेष्ठ भगवान परमात्म्याच्या घरात वास्तव्यात असलेले असे संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील चारचरणाचा अभंग आजच्या आपल्या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून आपल्याला तुकाराम महाराज काय उद्देश करतात याचा आपण थोडक्यात भावार्थ पाहूया. तुकाराम महाराज काय म्हणतात की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. सतत मुखाने विठ्ठल विठ्ठल गा. त्या विठ्ठलाचं सगुण साकार रूप पहा आणि त्या विठ्ठलाला जीवाभावाने प्रिय करून घ्या. येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही. मग ज्यावेळेस आपण त्या मुखाने विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं त्याचं सगुण साकार रूप आपल्या हृदयामध्ये धारण केलं त्यानंतर आपल्याला त्या भगवंताबद्दल आपल्याला मन हावभरी होतं. तुकाराम महाराजांचं झालं येणे सोसे मन झाले हाव बारी परत माघारी येत नाही. आणि आता त्या भगवंतापासून त्या विठ्ठलापासून परत माघारी येणं अवघड होऊन गेलं. थोडीशी शांतता बाळगा. तुकाराम महाराज म्हणतात चौथ्या चरणामध्ये की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर ऋतू. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे देह ज्यावेळेस इतकं आपण त्या भगवंताला आळवलं प्रिय केलं त्याच्यानंतर काय होतं तर तुका म्हणे देह तो विठ्ठलच आपल्या देहामध्ये भरून जातो. आणि त्यामुळं काय होतं ज्यावेळेस आपल्या पूर्ण हृदयामध्ये शरीरामध्ये विठ्ठलमय आपण होऊन जातो त्यावेळेस आपले जे षडविकार आहेत ते नाहीसे होतात असा या अभंगाचा थोडक्यात भावार्थ आहे. आज आपल्या नवनाथ दिंडी नवनाथ प्रासादिक दिंडी 36 नंबर या दिंडीमध्ये संसर गावामध्ये आपल्या जे दिंडीकर आहेत त्यांनी प्रवचन रूपी मला सेवा दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार प्रकट करते आणि ते जे श्रोतावर्ग आहे त्यांना नमन करून माझ्या प्रवचनाला सुरुवात करते. काल आपल्या राऊत वारकरी बंधू राऊत दादा महाराज यांचं काल प्रवचन अतिशय सुंदर झालं. मला इतकं आवडलं की त्यांनी वारीबद्दल म्हणजे सुरुवात करताना त्यांनी वारीबद्दल एवढं महत्त्व सांगितलं की वारी कशी केली गेली पाहिजे काय केलं पाहिजे काय सोडलं पाहिजे काय घेऊन गेलं पाहिजे. आता त्याचं मी विश्लेषण करणार नाही कारण मला पूर्ण अभंग सोडवायचा आहे पण अतिशय सुंदर त्यांनी प्रवचन केलं आणि प्रवचनामध्ये आपल्याला फार सुंदर त्याचं महत्त्व प्रकट करून दिलं. त्याबद्दल आपण खरंच ते त्या पद्धतीने पाळलं पाहिजे केलं गेलं पाहिजे. आता वारी करत असताना वारी आपण काय केली आपल्या संतांनी आपल्याला ते पुढं मांडून दिलेलं आहे की त्यांच्या जी दिशा दाखवलेली मार्ग दाखवलेला आहे त्याच्यामधून आपल्याला चालण्यासाठी आपण ती वारी केलेली आहे आणि हाच स्वभाव आपल्या संतांना माहीत आहे. म्हणून
आपण हा मनुष्य देह कसा आहे तर समाजप्रिय आहे. म्हणजे समाजामध्ये जे चालतं तेच आपण करतो. जे पूर्व परंपरागत चालत आलेलं आहे त्या पद्धतीनं आपण चालत असतो, वागत असतो. त्या पद्धतीनं मनुष्य जीव हा कसा आहे की समाजप्रिय आहे. त्याला एका जागेवर शांत बसवत नाही, त्याला काही ना काही करण्याची इच्छा असते आणि ती इच्छा असल्यामुळं तो काही ना काही करत असतो. तुकाराम महाराजांनी ते ओळखलं, संतांनी आपल्या ते ओळखलं आणि म्हणून त्यांनी काय केलं की नाम साधनेचं महत्त्व प्रकट केलं. या कलियुगामध्ये जर तारायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, काय आहे की या संसारूपी मायाजाळातून भवसागरातून तारायचं असेल तर संतांनी आपल्याला काय दिलेली आहे की नाम साधना. आणि हे काय त्यांनी फक्त उपदेश केलाय का तर नाही. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे चाकुनी सांडे मज अनुभव आहे आम्ही. तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा ती गोडी, नामाची गोडी चाकली आणि त्याच्यानंतर ते आपल्याला उठले. खरं तर काल वारीचं महत्त्व सांगितलं. मला विचार पडला की उद्या प्रवचन करायचं म्हटलं तर कोणता अभंग घेऊ. नामावरतीच अभंग असतो, पण नामावरती न घेता उपदेश करावा. काय उपदेश करावा तर ते नामाचं महत्त्व पटवून द्यावं. आता तुकाराम महाराजांनी जो आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, संतांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे, तर आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर पहिल्यांदा संतांवरती आपला विश्वास पाहिजे आणि भगवंतावरती श्रद्धा पाहिजे. मग तो श्रद्धा आणि विश्वास ज्यावेळेस जुळतो त्यावेळेसच आपण ते भगवंतापर्यंत पोहोचत असतो. आता तुकाराम महाराजांनी काय सांगितलं आहे की ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवा. कुठे जाण्याची गरज आहे का? काही नाही. तुम्ही एका जाग्यावरती बसला तरी तुमची नामसाधना होते. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, आता हे जे शरीर दिलेलं आहे कशासाठी दिलेलं आहे? दिलं इंद्रिय हात पाय कान डोळे बोलाय वचन तो या जोडसी नारायण. हे जे इंद्रिय दिलेले आहे, शरीर दिलेलं आहे, हातपाय कान डोळे दिलेले आहेत, ते कशासाठी दिले आहेत तर आपल्याला भजनासाठी दिलेले आहे. भजनासाठी दिले. मग आपण करतो का भजन? त्या भगवंताचं नामस्मरण करतो का तर नाही करत. तर तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला त्याच्यासाठी काही टाळ घेऊन किंवा संन्यास घेऊन वनांतरी जाऊन ते करण्याची गरज नाही. तुमचं जे नित्यकर्म आहे ते सोडून करण्याची गरज नाही. तर त्यांनी ते सांगितलं की ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावं. त्या भगवंताला फक्त आळवा, त्याच्यासाठी फार कष्ट लागत नाही. मग हे कष्ट लागतं म्हणजे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुमचं जे नित्यकर्म आहे, काम आहे, त्याच्यामध्येच तुम्ही भगवंताचं राम राम म्हणा. आणि एवढा आपल्याला उपदेश करत असताना आपण काय केलं पाहिजे? आपण काय करतो की हा माझा संसार आहे. आपण काय म्हणतो, मला संसार कसा पाहिजे? माझा संसार सुखाचा व्हावा. आता सुखाचा संसार जर करत असेल, सुखाचा आपल्याला म्हणतो सुखाचा संसार, पण आपण काय करतो, शोधतो संसारातील सुख. आपण काय करतो संसारातील, आणि त्या पद्धतीनेच कर्म करतो आपण सुखाच्या संसारासाठी. सुखाचा संसार म्हणजे काय? अथांग सागर, समुद्र आहे. आणि आपण काय करतो, संसारातील सुख म्हणजे हंड्यातील पाणी, आपण तेवढंच काढतो. अथांग सागर आपण घेऊ शकतो का तर नाही घेऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला पहिल्या चरणामध्ये सांगितलेले आहे की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे. आता पहिलाच प्रश्न असा केलाय त्यांनी की विठ्ठल का बोलावा, विठ्ठल का बोलावा. पहिला प्रश्न त्यांनी केला. तर याचं उत्तर, वेद अनंत बोलीला अर्थ ही तुकाची साधेला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. वेद अनंत बोलले, पूर्ण फापट बसायला होता, पण तो आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. मग त्यांना सारांश घ्यायचा की काय सारांश सांगितला तर फक्त विठोबाचे नाम, याच्या पलीकडे काही करू नका. आपण ज्या वेळेस भगवंताचं नामस्मरण करतो, आता भगवंताचं नामस्मरण आपण कसं करतो, आवडीनुसार करतो, सवडीनुसार करतो, आपल्या आवडीनुसार. आपण विचार करतो का की आपल्या सवडीनुसार त्या भगवंताला काय आवडतं याचा विचार करतो का? ज्यावेळेस एखादी मुलगी लग्न करून सासरी येते
त्यावेळेस ती पहिल्यांदा काय विचार करते की मला काय आवडतं ते काम करते का नाही. उठल्यानंतर तिचं म्हणणं काय असतं, माझ्या सासूला काय आवडतं, माझ्या नवऱ्याला काय आवडतं, त्या पद्धतीनं ती स्वतःला ढाळत असते, त्या पद्धतीनं ती चालत असते. म्हणजे पहिल्यांदा आपण दुसऱ्यांची आवड बघत असतो. तसं आपण असा विचार करतो की माझ्या भगवंताला काय आवडतं, हा विचार करतो का आपण? नाही करत. मग आपण आपल्या आवडीनुसार आणि सवडीनुसार आपण भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी जात असतो. आणि मंदिरात गेल्यावरती काय करतो, कधीतरी 100 रुपयाचे पेढे घेतो, काय 30-40 रुपयाचा नारळ घेतो, तो भगवंताला देतो. 10 रुपयाची फुलं घेतो. दरवेळेस घेऊन जाताना पण तो घेत नाही का, भगवंत काय अर्पण म्हणजे आपण केलं तर तो काय स्वीकारतो का, आपण फक्त ठेवून येतो. पण तुम्ही त्याच्यामधला तो भाव असतो तो भगवंत स्वीकारत असतो. तुम्ही काय आणलं ते स्वीकारत असतो. तो नारळ फोडल्यानंतर आपण काय करतो, फोडतो नारळ, उडालेला तुकडा घेतो आणि त्या भगवंतासमोर ठेवतो. आणि त्या भगवंतासमोर एवढी मोठी लिस्ट लावतो की माझं मुलाचं लग्न होऊ दे, माझं घर होऊ दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, शिक्षण होऊ दे, मुलाला नोकरी लागू दे, एवढी मोठी लिस्ट तो भगवंत तुमच्या नारळाच्या तुकड्यानं करू शकतो का पूर्ण? मग भगवंताला काय आवडतं? कडक करा ना आवाज, कडक काय आवडतं भगवंताला? भाव. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. हे जे मन आहे ना त्यालाच मोगरा बनवा आणि त्या भगवंताला अर्पण करा. मन हे शेवंती देऊ भगवंती, मन हे तुलसी देऊ ऋषिकेश. मग ह्या मनाला म्हणजे ते भाव, ते प्रेम भगवंताला आपण अर्पण केलं गेलं पाहिजे. हेच भगवंताला आवडतं. आता हे भगवंताला प्रेम, भाव, समर्पण हे अर्पण गेलं पाहिजे. आता आपण भगवंताचं नामस्मरण करतो, कशा पद्धतीने करतो? त्याच्याही 4 प्रकार आहेत, 4 वाणी आहेत. त्या कोणत्या वाणी आहेत ते आपण पाहूया. पहिली वाणी आहे वैखरी वाणी. वैखरी वाणी म्हणजे काय की आता आपण वारीमध्ये चालताना जे मोठमोठ्यानं गाऊन ओरडून जे अभंग म्हणतो, भगवंताचं नामस्मरण करतो, त्याला वैखरी म्हणजे हे सूक्ष्म आहेत. काय म्हणतात? स्थूल झालं म्हणजे स्थूल स्थितीमध्ये झालं की भगवंताचं आपण नामस्मरण स्थूल स्थितीमध्ये करतो. आपण तोंडातल्या तोंडात पुटपुटतो, त्याला मध्यमा वाणी म्हणतात. तिसरी आहे पश्यंती. पश्यंती म्हणजे काय तर आपण ते हृदयामधून, बुद्धी आणि हृदय त्याच्यामध्ये जे भाव तयार होतो ना त्याला पश्यंती वाणी म्हणतो. मग त्या भगवंताला काय की पश्यंती वाणी. आता वैखरी वाणीने बोलतो त्यावेळेस आपलं पश्यंती वाणी उमटतेच असं नाही, आपण तोंडाने मुखाने म्हणतो पण त्याला भाव समर्पित नसतो काही वेळेस. आता ही 4थी वाणी आहे परावाणी, बरं का. परावाणी काय आहे? अतिशय सूक्ष्म आणि दैविक. ही वाणी अतिशय सूक्ष्म आणि दैविक म्हणजे ती समाधी अवस्थेत जाते, म्हणजे निर्विचार स्थितीमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्याला परावाणी. मग हे कोण गेलेले? ते साधू संत गेलेले आहेत. तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला अजून फार मोठा पल्ला आहे. अजून आपण काय करतो की तीर्थ, व्रत, नेम, धर्म याच्यामध्येच आपण चाललेलो आहोत. हे भगवंतापर्यंत जाण्याचे एक पायरी आहेत. आपल्याला ते समाधी अवस्थेत जाण्यासाठी ती फार उच्चस्तरीय पायरी आहे. त्यावेळेस त्याला परावाणी म्हणलं जातं आणि हे मार्ग आपल्याला भगवंताने दिलेले आहेत. आता हा झाला बोलावा विठ्ठल. का बोलावा विठ्ठल हे आपल्याला समजलेलं आहे. आता पहावा विठ्ठल. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे मागा, माझे चित्त तुझे पायी. तिथं खरं सांगायचं म्हणलं तर माझी ही पहिलीच वायरी. एवढं ज्ञान नाही, इथे सगळे सज्ञान आहेत, ज्ञानी आहेत, मी अज्ञानी आहे. तरी पण मला तुम्ही दिलं हे प्रवचन रूपी सेवा करता त्याबद्दल मी परत एकदा धन्यवाद मानते. विठ्ठल का पाहावा तर ज्यावेळेस आपण भगवंताला पाहतो
करतो ना त्यामध्ये जर भाव टाकला तर आपले अष्टसात्विक भाव तयार होतात आणि ते निर्माण झाले की ज्यावेळेस ते अष्टसात्विक भाव निर्माण होतात त्यावेळेस समजायचं की आपले जे विचार आहेत, जे भाव येतं, जे प्रेम भाव आहेत ते भगवंतापर्यंत पोहोचतात. मग ते अष्टसात्विक भाव काय आहे तर ते पाहण्यामधून आपल्याला जाणून घ्यायचं. तर अष्टसात्विक भाव मध्ये पहिल्यांदा काय होतं, आपण त्या भगवंताचं स्वरूप पाहतो, ते स्वरूप आपल्या मनामध्ये ठसतो. ते पहिली पाहिजे. दुसरं, ज्यावेळेस त्या भगवंताला पाहतो आणि त्या भगवंताला पाहिल्यानंतर आपलं कंप पावतं, शरीर कंप पावतं. हे दुसरं अष्टसात्विक भाव. तिसरा भाव, त्या भगवंताला ज्यावेळेस आपण भगवंताला पाहिल्यानंतर हे ज्याचे तयार होत असतील ना, समजायचा भगवंत तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. आता हा तिसरा आला ना. तिसरा भाव काय आहे तर त्यावेळेस भगवंताला पाहिल्यानंतर त्याच्याबद्दल जे प्रेम निर्माण होतं आणि प्रेम निर्माण झाल्यानंतर आपल्या डोळ्यामधून अश्रूत निर्माण होतात. हा तिसरा भाव झाला ना. काउंटिंग करताना माझं थोडंफार इकडे तिकडं होतं. तिसरा चौथा भाव काय आहे. चौथा भाव आपल्याला त्या सगळ्या आपल्या ज्या प्रापंचिक गोष्टीचा विसर पडतो, त्याला पाहिल्यानंतर आपल्या दुःखाचा विसर पडतो. हा चौथा भाव आहे. पाचवा भाव काय झाला की आपण त्या भगवंतामध्ये आपण भजनामध्ये तल्लीन होतो. आपोआप ते भजन चालू असतं, भगवंताचं नामस्मरण होतं आणि आपल्याला डोळे झाकायची गरज नाही, ते आपोआप डोळे झाकले जातात. हा पाचवा भाव झाला. सहावा भाव आपण आपल्या शरीरालाही विसरून जातो, मनाला स्वतःला विसरून जातो, समाजाला तर विसरूनच जातो. हा सहावा भाव झाला. सातवा भाव त्या भगवंताला आपण पूर्ण समर्पित होऊन आपण भगवंताला काही मागण्याचीच गरज पडत नाही की तू माझा आणि मी तुझा. आणि आठवा भाव समाधिस्थ अवस्था. म्हणून त्या भगवंताला पहा. आता तिसरं आपलं काय होतं की बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे. विठ्ठल काय आहे. विठ्ठल आमचे जीवन, आगमा निगमाचे स्थान, विठ्ठल जीवाचे जीवन, विठ्ठल प्रेमाचा सुकारा. नाथ महाराजांच्या घरी विठ्ठल कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी पाहिजे, अनंत भक्ती भावे विळवंदित असे पाणी. म्हणजे विठ्ठल कसा आहे, भक्तांचा सेवक आहे. भगवंत आपल्यावरती स्वतःवरती उपकार करून घेत नाही. ज्यावेळेस आपण त्याचं इतकं स्मरण केल्यानंतर त्या भगवंताला त्याचं आपलं ऋण फेडण्यासाठी नाथांच्या घरी तुकाराम महाराजांच्या पूर्वजांना मागितलं की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय काहीतरी मागा माझ्याजवळ. म्हणजे ते भगवंतावरती ज्यावेळेस नामस्मरण भगवंताच्या चिंतनाचा असर पडल्यानंतर त्या भगवंतावरती ऋण होतं, त्यावेळेस तो भगवंत काय करतो की तो आपला सेवक बनून जातो. म्हणजे भगवंत विठ्ठल काय की तो भक्तांचा सेवक. म्हणून त्या भगवंताला जीवाभावाने प्रिय करून आणि हे सर्व केल्यानंतर तुकाराम महाराज आपल्या दुसऱ्या चरणात म्हणतात की एले सोसे मन झाले रावणी परत मागाई. तुकाराम महाराजांनी हा अनुभव चाकलेला आहे, तो मार्ग आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे. मग ज्यावेळेस एले सोसे मन, ज्यावेळेस आपण त्या भगवंताचं इतकं नामस्मरण, काय म्हणतात की 3 कोटी अभंग केल्यानंतर भगवंताचं आपल्याला पाहण्यासाठी भेटतो किंवा त्या दर्शन देतात असं ऐकण्यात आहे माझ्या. बरं का, नामस्मरण ऐकण्यात आहे. आणि खरोखर एवढ्या 3 कोटी म्हणजे आपण 23,800 वेळा मला वाटलं की आपण श्वासोश्वास एका दिवसाला सर्वसामान्य मनुष्य घेतो. पण
त्याच्या अर्ध्या पटीनं म्हणजे 11,000 मला असं वाटतं की 800 या 700 वेळेस तरी आपण भगवंताचं नामस्मरण उच्चारतो का? नाही. उच्चारत. मग तुकाराम महाराजांनी ते केलेलं होतं. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले, येणे सोसे मन झाले अवघड. मी एवढं केल्यामुळं आता माझं मन ना त्या भगवंताकडे विठ्ठलाकडं हावरं होऊन गेलेलं आहे. छोटासा दृष्टांत सांगते. ज्यावेळेस एक आई आपल्या बाळाला घेऊन बाजारात जाते आणि ते बाजारात गेल्यानंतर ते बाळ काय करतं की ते खेळण्याला बघून म्हणतं की आई मला ते खेळणं पाहिजे, आई मला ते खेळणं पाहिजे. त्यावेळेस आई काय म्हणते, आईकडे पैसे नसतात. आई म्हणते बाळा मी तुला उद्या घेऊन देते. पण ते बाळ काय म्हणतं, नाही मला आत्ताच पाहिजे, मला तर आत्ताच घेऊन पाहिजे. आई म्हणते नाही मी तुला घेऊ शकत नाही. बाळ रडायला लागतं. बाळ रडत असलं तरी आई काय करते, वडत वडत घेऊन जाते आणि ते बाळ रडत रडत मागं वळून बघतं की मला ते खेळणं पाहिजे. घरी गेल्यानंतर ते बाळ काय करतं की रडून रडून थकतं आणि ते झोपतं. झोपल्यानंतरही त्याच्या स्वप्नात काय येतं की ते खेळणं घेतलेलं आहे आणि मी त्या खेळण्याबरोबर खेळत आहे. त्या खेळण्याबरोबर खेळत खेळत ते स्वप्नामध्ये भूक तहान सगळं हरपून जातं. त्याला वेळेचं महत्त्वच पटत नाही की वेळ निघून गेली, आपल्याला भूक लागली, तहान लागली. आई म्हणते बाळा जेवून घे, बस बस झालं खेळणं. तरी ते बाळ काय करतं, खेळतच राहतं. आणि ज्यावेळेस ते स्वप्नामध्येच ते खेळणं तुटतं त्यावेळेस बाळ ते रडायला लागतं. जागा होते की माझं खेळणं तुटलं, माझं खेळणं तुटलं. त्यावेळेस ती आई काय करते, त्या बाळाला दुसऱ्या दिवशी खेळणं घेते. मग आईला समजतं की माझ्या बाळाला खेळण्याची आठवण झाली. तसं त्या भगवंताला आपण त्याचं चिंतन करत राहिलो त्यावेळेस त्या भगवंताला सुद्धा असं ते खेळणं म्हणजे आपल्याला ज्या काही गोष्टी पाहिजेत, संसारातील सुख असो या आध्यात्मिक सुख असो या आत्मिक शांती या आत्मिक समाधान असं, आपण कितीही पळालो कितीही काही केलं तर हे सगळं इथंच राहणार आहे. जाताना आपण काही घेऊन जात नाही, येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जात नाही. मग जे काय पाहिजे असेल ते भगवंत आपल्याला देत असतो. येणे सोसे मन झाले अवघडी परत माघारी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की एवढं नामस्मरण झाल्यानंतर आपण त्या भगवंतापासून परत माघारी येणं मला अवघड झालेलं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तिसऱ्या चरणात काय म्हणतात की बंधनापासून उकळलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. तुकाराम महाराजांचा तुम्ही सगळे देऊचेच आहेत, राहणारे पण आहेत, थोडेफार काही लोक बाहेरचे असतील, पण तुम्हाला तुकाराम महाराजांचं चरित्र माहीत आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये काही काही झालेलं आहे, सर्व माहीत आहे. मी जास्त सांगत नाही. बंधनापासून उकळलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. तुकाराम महाराज काय म्हणतात की मी सगळ्या हे भगवंताचं चिंतन तुकाराम आवाज चिल्लर वाढवा ते करा आवाज असं ते पगारला ना आवाज येत म्हणून म्हणते माहिती राहावा. कारण मला स्टँड नाही ना ते माझं जे बंधन होतं म्हणजे बंधन कोणतं होतं तर संसाराचं बंधन होतं. त्याच्यातून त्या गाठी आपोआप उकलल्या गेल्या आणि त्यामुळे काय झालं किनारा डोंगरावरती गोरावशेर डोंगरावरती जाऊन तुकाराम महाराजांनी ध्यानस्थ झाले आणि मग त्यांच्या बंधनातून ते आपोआप हळूहळू बाहेर पडले. त्यामुळे त्यांना काय झालं की त्या भगवंताला मिठी मारता आली. आता मिठी मारता आली. बंधनापासून उकळलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. एक छोटासा दृष्टांत देते की ज्यावेळेस त्या भगवंताला मिठी मारता आली तुकाराम महाराजांना. आपण सर्वसामान्य माणूस काय करतो की जर काही कैदी असतात, एका तुरुंगामध्ये कैदी असतात आणि नवीन राजा बनलेला असतो, तो प्रधानजीला काय म्हणतो की प्रधानजी आपल्या ज्या राज्यामध्ये ना सगळे शांतप्रिय राहावेत, सगळे सुखासमाधाने राहावेत आणि आपण असं हे तुरुंग भरून जे गुन्हा केलेला आहे त्यांना आपण आतमध्ये टाकलेला आहे, त्यांना आपण आता सोडायचं, सोडून देतात.
आता तो प्रधानजी अनुभवी होता, ज्ञानी होता. तो म्हणाला ठीक आहे महाराज, आपण त्यांना सोडूया, पण पहिल्यांदा आपण त्या जे तुरुंगामध्ये जे कैदी आहेत त्यांना काय पाहिजे पहिलं ते त्यांना विचारू आणि मग त्यानुसार आपण निर्णय घेऊया. असं म्हटल्यानंतर जो नवीन राजा झाले होते ते गेले आणि त्यांनी सभा बसवली. सभा बसवल्यानंतर विचारलं, ज्या कैद्यांना जे काही पाहिजे त्यांना ते पुरवलं जाईल. प्रत्येकानं आपली विचार मांडा, कोणाला काय पाहिजे ते मागा. असं म्हटल्यानंतर एक एक कैदी आला. कैदी आल्यानंतर